महाविकास आघाडीतला तिढा दिवसेंदिवस आणखी वाढतोय आणि महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसमधून आग्रही असणारे विशाल पाटील आता अपक्ष अर्ज भरणार आहेत। त्यामुळे सांगलीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसणार आहे। विशाल पाटील यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। या ठिकाणी ही जागा शिवसेनेला मिळाली आणि त्यातूनच चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली। म्हणून विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न व्यक्त केले। आपली नाराजी त्यांनी उघडपणे व्यक्त केली। पण सांगलीची जागा ही ठाकरेंच्या शिवसेनेला गेल्यानंतर विशाल पाटलांच्या भूमिकेकडे लक्ष लागलं होतं। आता त्यांची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर सांगलीत तिरंगी लढा होणार हे निश्चित आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील, अपक्ष उमेदवार विशाल पाटील आणि महायुतीचे संजय पाटील यांच्यात चुरशीची लढत होणार आहे। तर सांगलीमध्ये ही तिरंगी लढत होणार आहे आणि यामध्ये कुणाचे कोण उमेदवार आहेत आपण बघूया। सांगलीमध्ये संजय पाटील हे महायुतीचे उमेदवार आहेत। त्यांच्या विरोधात चंद्रहार पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत। तर विशाल पाटील जे महाविकास आघाडीकडून इच्छुक होते त्यांनी अपक्ष अर्ज भरलेला आहे। स्वप्नील पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत आहेत। स्वप्नील, विशाल पाटील यांच्या निवडणुकीच्या रिंगणातल्या एंट्रीमुळे आता आणखीन रंगत आलेली आहे। नक्कीच नम्रता, जर आपण सांगलीमध्ये जर पाहिलं तर निवडणुकी लढत कशी होणार हे निश्चित नव्हतं, परंतु आता विशाल पाटील यांनी अपक्ष लढण्याचं ठरवलेलं आहे। महाविकास आघाडीकडून काँग्रेसला उमेदवारी न मिळाल्यामुळे विशाल पाटील यांच्यासह काँग्रेसचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज होते। आज सांगलीमध्ये कार्यकर्त्यांची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये काँग्रेसचा जोरदार निषेध करण्यात आला। तसेच जे काँग्रेसची इमारत आहे जिल्हा काँग्रेस कमिटीची, त्या इमारतीवरील काँग्रेसचा फलक देखील हटवण्यात आला। आणि तसेच जे विशाल पाटलांचे सिव्हिल सहाय्यक आहेत त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून 5 उमेदवारी अर्ज नेले आहेत। ते आजच अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यात होते, परंतु वेळ संपल्यामुळे विशाल पाटील हे सोमवारी अर्ज दाखल करणार आहेत। तसेच त्यामुळे आता सांगलीमध्ये तिरंगी लढत होणार हे जवळपास निश्चित आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून म्हणजे महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील लढतील, महायुतीकडून भाजपचे संजय काका पाटील लढतील, तर अपक्ष म्हणून विशाल पाटील हे लढणार आहेत। त्यामुळे सांगलीमध्ये आता तिरंगी लढत होणार आहे। स्वप्नील, धन्यवाद या सगळ्या विश्लेषणाबद्दल। दरम्यान विशाल पाटील यांच्या उमेदवारीवरनं सांगलीत वातावरण तापायला सुरुवात झाली आहे। एकीकडे मिरजेत काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झालेत, तर दुसरीकडे सांगलीतल्या काँग्रेस कार्यकर्त्यांवर कार्यालयावरचा बोर्ड हटवायला सुरुवात झालेली आहे। विशाल पाटील यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झालेले दिसत आहेत। विशाल पाटील अपक्ष लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत। तुमची उमेदवारीची आम्हाला आता अपेक्षा राहिलेली नाही, तरी पण माझी कळकळीची विनंती राहील तुम्हाला, महाविकास आघाडीच्या नेत्यांना, काँग्रेस पक्षाच्या हायकमांडांना अजून वेळ गेलेली नाही। अजून तुम्ही काहीही करू शकता। वसंतदादांच्या जिल्ह्यामध्ये काँग्रेसची सीट बदलू शकता, तर निश्चितपणे ही सुद्धा सीट शिवसेनेची तुम्ही बदलू शकता। जर आपण हे बदललं नाही तर या जिल्ह्यातला प्रत्येक कार्यकर्ता पेटून उठला आहे। हे तुम्हाला येणाऱ्या 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही।